बेसिकली व्हॉट हॅपन्स इन अ फ्रॅक्चर, हे असं होतं, नॉर्मल असा स्क्वेअर बॉडीवर असतो आणि वेज सारखं होऊन जातं. यू कॅन सी हिअर. सो त्यामुळे काय होतं, पाठीमागे जे स्पायनल कॉर्ड वगैरे असतो ना त्याच्यावर दाब येतो आणि पायामध्ये मुंग्या येतात किंवा कधी कधी पाय बधीर होऊन जातात आणि पायामध्ये ताकद निघून जाते, तेव्हा तो माणूस अपंग होऊ शकतो. सो इट्स अ व्हेरी सिरियस कंडिशन दिस वेज कोलॅप्स फ्रॅक्चर. आता आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे की ह्या फ्रॅक्चरमध्ये आम्ही सिमेंट भरू शकतो आणि ते सिमेंट भरलं की ते हाडाची ताकद वाढू शकते आणि पेशंट लगेच बरा होऊ शकतो. त्याला म्हणतात व्हर्टिब्रोप्लास्टी. सो दिस शोज अ व्हेरी डायग्रामॅटिक पिक्चर. एक्सरे असा दिसतो, हा फ्रॅक्चर असा कोलॅप्स झालेला असतो आणि ऍक्च्युअल मध्ये पेशंटची हाईट जी आहे ती कमी कमी होत एवढी कमी होऊन जाते. तुम्ही हा बघितला असेल ना, पहा तेव्हा त्याला मोठं कुबड वगैरे दाखवलं. म्हणजे त्याला बेसिकली अमिताभ बच्चन तर 6'4" आहे, पण त्याचं मेकअप वगैरे छान केलंय आणि त्याला ते कुबड का दाखवलंय, कारण की त्याचे बोन ऑस्टिओपोरोटिक असतात. सो इट्स गॉट मल्टिपल फ्रॅक्चर्स, त्यामुळे त्याला ते कुबड दाखवलेलं आहे. तर डायरेक्टरनी खूप रिसर्च करून तो मेकअप अमिताभ बच्चनला केलेला आहे. सो वाय इज दिस फ्रॅक्चर इम्पॉर्टंट? दिस इज द फेमोरल नेक फ्रॅक्चर, म्हणजे आपल्या खुब्याचं हाड जे बॉल आहे ते. हे फ्रॅक्चर झालं की 1 in 5 वुमेन डाय विदिन 1 year ऑफ सस्टेनिंग अ हिप फ्रॅक्चर. सो इट्स व्हेरी सिरियस मॉर्टॅलिटी, कारण की हा फ्रॅक्चर झाला की त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात. डीप वेन थ्रॉम्बोसिस होऊ शकतं, म्हणजे रक्तवाहिनीमध्ये गाठ होऊ शकतात, लंग कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणजे देर आर मेनी कॉम्प्लिकेशन्स फ्रॉम अ सिम्पल फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फीमर. इंडियन वुमेन सफर फ्रॅक्चर्स इन अर्लियर एज. इफ यू लुक ॲट अ युरोपियन वुमेन, आता माझं UK मध्ये खूप प्रॅक्टिस होती, माझे पेशंट्सचं वय 80 years प्लस होते. म्हणजे बरेच पेशंट्स मी 90चे ऑपरेट करायचो, पण आपल्या इंडियन लोकांमध्ये 40-50 मध्ये दिसायला लागले. आणि आता तरी 20-30 वर्षाच्या पोरींमध्ये मी ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपिनिया बघतोय. आणि दीज आर द IT पीपल, जे IT मध्ये काम करतात, जे 10-10, 12-12 तास कॉम्प्युटरमध्ये समोर बसलेले असतात, ज्यांना व्यायाम नसतो, ज्यांना डाएट नसतं, स्ट्रेस असतं, सगळे स्मोक करतात, ड्रिंक करतात, आणि दे थिंक इट्स अ फ्रीडम लाईफस्टाईल वगैरे. पण त्यामुळे बोन बँक जो आहे त्यांचा एकदम कमी असतो. पण माणसांना काय होतं, म्हणजे व्हॉट अबाउट पुरुष, त्यांना सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होतं. आणि इंडियामध्ये इवन मेल्स आर प्रोन टू ऑस्टिओपोरोसिस. इनफॅक्ट इन UK माझे एक सुद्धा म्हणजे मेल पेशंटला ऑस्टिओपोरोसिस नव्हतं. 75-80 year old पेशंटला ऑस्टिओपोरोसिस नव्हतं. पण इंडियामध्ये 50 year old ला सुद्धा ऑस्टिओपोरोसिस आहे आणि मी बघितलेत आणि ट्रीट केलेत त्यांना. सो वी हॅव सीन दॅट. So basically this slide shows that osteoporosis kills not because of the disease but because of the complications. म्हणजे त्या कॉम्प्लिकेशन्स मुळे माणूस आपला जीव घालू शकतो. आणि फ्रॅक्चर जेव्हा झालं ना तेव्हा पैशाचा खूप खर्च वाढतो. बेसिकली तुम्ही आता डॉक्टराकडे गेला तर तुमचा खिसा मोकळा होतोच, तर तुम्हाला फ्रॅक्चर झालं तर तुमची बँक मोकळी होऊन जाते, कारण की सगळी टेक्नॉलॉजी तशी झालेली आहे. आता एक आम्ही इम्प्लांट वापरला, एका इम्प्लांटची किंमत 50,000 पासून 1.5 लाखापर्यंत असू शकते. सो बेसिकली फ्रॅक्चर झालं तर तुमचं एक्सपेन्स खूप वाढतो आणि जर तुम्हाला कॉम्प्लिकेशन झाले तर अजून एक्सपेन्स वाढतो. तर त्यामुळे आपल्या शरीराची, आपल्या आयुष्याची आपण सर्वांनी म्हणजे विचार करून, एक्सरसाइज करून आपला जो बोन बँक आहे तो बळकट सारखा ठेवला पाहिजे. इफ यू लुक ॲट स्टॅटिस्टिक्स, इंडियामध्ये 61 million Indians have osteoporosis. नाउ दिस इज अ व्हेरी रफ स्टॅटिस्टिक, बिकॉज आपल्या देशामध्ये स्टॅटिस्टिक्स घेणं योग्य म्हणजे शक्यच नाहीये. इट्स इम्पॉसिबल टू टेक सेन्सस ऑफ स्टॅटिस्टिक्स, कारण की आपल्या देशामध्ये ऑनेस्टी नाहीये. आणि आय डोंट थिंक अ सेन्सस कॅन बी गॅरंटीड, बट दिस इज अ डिफिकल्ट figure to believe. I think it's more than 61 million, okay? And 80% of women. We are celebrating Women's Day tomorrow, and I hope that from this year on, many women take their own care in their hands, and this figure should be reduced. On a global basis, Indians have the highest prevalence of osteopenia. अख्ख्या जगामध्ये आपले बरेच पहिला नंबर आहे. आपण घाणीमध्ये पहिला नंबर, म्हणजे पॉप्युलेशन मध्ये पहिला नंबर, आणि ट्युबरक्युलोसिस मध्ये पहिला नंबर, ऑस्टिओपोरोसिस मध्ये पहिला नंबर. सो हे पहिले नंबर चांगले नाहीत. वी वॉन्ट टू रिव्हर्स दीज ट्रेंड्स, ओके? सो वी वॉन्ट टू प्रिव्हेंट ऑस्टिओपिनिया इन यंग पीपल इन अ ग्लोबल बेसिस. म्हणजे चायना, कोरिया आर मच मोर ऍडव्हान्स दॅन अस इन दिस रिजन. यू कॅन सी 10 to 12 years earlier in age our ladies and gents get osteoporosis, and it's very common in Indian men. So बरेच लोकांना ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स होतात. 45 lakh people have got a fractured spine. It's a very big number, and 2.5 lakh Indians every year suffer a osteoporotic fracture. So एकदम फ्राइटनिंग फिगर्स आहेत. म्हणजे वाईट वाटतंय सांगताना आणि बोलताना की एवढं हाय प्रिव्हलन्स आपल्या देशामध्ये आहे.
आणि दुसरं काय होतं की हे फ्रॅक्चर ना बरेचदा मिस होऊन जातात अँड द पेशंट इज नॉट ट्रीटेड. कारण की फिजिशियन्स मध्ये सुद्धा अवेअरनेस आता वाढायला लागलाय बिकॉज ऑफ ऑल द इंटरनेट अँड एव्हरीथिंग. इफ द फिजिशियन मिसेस ऑस्टिओपोरोसिस इट्स डिफिकल्ट. मग पेशंटला माहितच नसतं आणि जर डॉक्टरने सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर इट्स नॉट गुड. Many people rely on X-rays and things, but there are many things like DEXA scan which are very good to diagnose osteoporosis. त्याला म्हणतात BMD. आणि मी माझ्या पेशंट्सना सांगतो की तुमचा तर वय 50 किंवा 60 झालंय तर तुम्ही ह्यावेळी तुमची साडी नवीन घेण्यापेक्षा एक BMD करून टाका. BMDचा खर्च 2,500 आहे. एका साडीचा खर्च सुद्धा किती आहे आजकाल? एक साडी येता म्हणजे साडीचा खर्च. तर बेसिकली सांगायचा मुद्दा काय की तुम्ही हा पैसा म्हणजे 2,500 जे 2,000 रुपये आहेत हे तुमचे चांगले कारणीभूत पडतील जर तुम्ही BMD केलं. तुम्हाला एकदा कळेल तुमचं बेसलाईन BMD काय आहे ते. अँड दिस इंडिकेट्स युअर बोन स्ट्रेंथ अँड डेक्सा इज द कॉमन मेथड. आमच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटराइज्ड डेक्सा आहे. म्हणजे पूर्ण बॉडीचा डेक्सा स्कॅन होतो. स्पाईनचा, हिपचा, रिस्टचा, सगळ्यांचा होतो. काही हॉस्पिटलमध्ये फक्त स्पाईनचा, हिपचा होतो तरी चालेल. पण हा इन्व्हेस्टिगेशन जे आहे हे महत्वाचं आहे आणि सगळ्या 50+ लेडीजनी केलं पाहिजे. इट इज व्हेरी लो रेडिएशन. म्हणजे 10, 15, 20 मिनिटं लागतात मॅक्झिमम अँड इट गिव्स अ व्हेरी अॅक्युरेट रिडिंग. आणि ग्राफ म्हणजे येतं म्हणजे प्रत्येकाला कळू शकतं की आपण ग्राफमध्ये कुठे आहोत. आपण ग्रीन झोन मध्ये आहे, येलो झोन मध्ये आहे का रेड झोन मध्ये आहे ते सगळ्यांना कळू शकतं. आणि बिकॉज इट इज पिक्टोग्राफिकल मी तुम्हाला सांगू शकतो बघा हा टिपका म्हणजे तुम्ही आणि तुम्ही रेड झोन मध्ये आहात म्हणजे हे डेंजरस आहे. सो असं रिडिंग येतं बेसिकली. Normal is this, osteoporotic is -2.5 and below. So we saw this scanning electron microscope picture. This is a repetition of that. This is an important slide because as we grow older, this bone mass decreases. हे नॅचरल आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जा असंच होणार आहे, जपानमध्ये असंच होणार आहे, भारतात असंच होणार आहे. बट त्या लोकांमध्ये त्यांचं बोन जे आहे क्वालिटी आहे ती खूप छान आहे पहिल्यापासूनच आणि आपल्या लोकांमध्ये ती वीक असते. तर आपण कुठेतरी इथं असतो देन वी सडनली गो डाऊन व्हेरी वेल. सो स्मॉल बोन मास ओके अँड इफ यू हॅव अ स्मॉल बोन मास इफ यू आर व्हेरी वीक फ्रॉम द बिगिनिंग यू आर गोइंग टू गेट कॉम्प्लिकेशन्स ऑफ ऑस्टिओपोरोसिस. अजून काय फॅक्टर्स आहेत. लो कॅल्शियम डाएट. बरेच लोक म्हणतात आम्हाला दूध आवडत नाही, दूधचा वास आवडत नाही, दूध आवडत नाही, दूध घेत नाही. आणि मेनी पेशंट्स से दॅट. लॅक ऑफ एक्सरसाइज. आय डाऊट इन दिस रूम how many people exercise regularly. तुरळक हात दिसतायत. I wish everyone in the room said I do it. Okay, that's very good. Those who exercise, they're doing a good job, and those who don't should start exercising. Family history is important. Early menopause हे खूप आता महत्वाचं कारण दिसायला लागलंय. नॉर्मली पाळी जेव्हा थांबते जेव्हा 50च्या नंतर थांबते पण अर्ली मेनोपॉज खूप आता दिसायला लागलाय. सिगरेट स्मोकिंग इज कॉमन. अल्कोहोल इंटेक इज ऑल्सो कॉमन. आजकाल पोरींना वाटतं की खूप स्टाईल आहे म्हणजे सिगरेट स्मोकिंग वगैरे. दारू पितात आणि यू नो थिंग्स अँड दीज आर नॉट गुड फॉर द बोन्स बिकॉज दे रिअली कॉज नेगेटिव्ह बोन मेटाबॉलिझम.